नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टेक प्रदीप गायकवाड 042 या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे। त्या अंतर्गत 65 वर्षे व त्यावरील नागरिकांना वर्षाला 3000 रुपये दिले जाणार आहेत। त्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे आणि यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यापूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील। मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याबाबतचा हा GR आहे। या योजनेसाठी आपल्याला कागदपत्रे काय लागणार आहेत तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स लागणार आहे, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, त्यानंतर सोय घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विविध केलेले अन्य कागदपत्रे असे आपल्याला 5 डॉक्युमेंट लागणार आहेत। त्यानंतर हा अर्ज आपल्याला कसा भरायचा आहे आणि कुठे नेऊन द्यायचा आहे। आपला हा अर्ज कसा भरायचा आहे यासाठी आपला अर्जाचा अनुक्रमांक इथे टाकायचा आहे। त्यानंतर पासपोर्ट आकाराचा इथे एक फोटो चिटकवायचा आहे। त्याचबरोबर अर्जदाराचे संपूर्ण नाव या फॉर्मवरती टाकायचे आहे। या फॉर्मची जी प्रिंट आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती डाउनलोड करायची आहे आणि भरायची आहे। मी जसे सांगेल तसे तिथे अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचं आहे। अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता म्हणजे पोस्ट ऑफिस, आपल्या पोस्ट ऑफिसचा पत्ता इथे टाकायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। अर्जदाराचा जन्मदिनांक, त्यानंतर आधार क्रमांक, 6 नंबरला अर्जदाराचे लिंग स्त्री किंवा पुरुष, अर्जदार जात, पोटजात, प्रवर्ग इथे प्रवर्ग निवडायचा आहे। OBC, SC ST किंवा जनरल यापैकी कोणते कोण असतात ते प्रवर्ग हे करायचं आहे, लिहायचं आहे। त्यानंतर अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न लिहायचे आहे। वार्षिक उत्पन्न लिहिल्यानंतर 9 नंबरला आपल्या शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्डचा इथे नंबर टाकायचा आहे। अर्जदाराच्या बँकेचे नाव टाकायचं आहे। त्यानंतर 11 नंबरला बँकेचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। त्यानंतर शाखा कोणती आहे, खाते क्रमांक इथे टाकायचा आहे म्हणजेच अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे। 14 नंबरला IFSC कोड टाकायचा आहे। अर्जासोबत आपल्याला काय काय कागदपत्रे जोडायची आहेत। अर्जासोबत आपल्याला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड जोडायचं आहे। जोडले आहे किंवा नाही इथे आपल्याला खाली लिहायचं आहे। अर्जासोबत आपण आधार कार्ड दिले असेल तर आधार कार्ड जोडले आहे लिहा किंवा मतदान कार्ड जोडले आहे असे लिहा। त्यानंतर 2 नंबरला राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकचे एक झेरॉक्स जोडायचे आहे। पासपोर्ट आकाराचे 2 फोटो तिथे जोडायचे आहेत। कौटुंबिक उत्पन्न दाखला, सोय घोषणापत्र, समक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्ष घेतला नसले तर एक सोय घोषणापत्र लागणार आहे, हे देखील तुम्हाला इथेच उपलब्ध होणार आहे। त्यानंतर शिधापत्रिकेचे एक झेरॉक्स, शिधापत्रिकेचे एक झेरॉक्स म्हणजे राशन कार्डचे एक झेरॉक्स, वैद्यकीय अधिकार प्रमाणपत्र, त्यानंतर 8 नंबरला जे आहे जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र, BPL रेशन कार्ड, इंदिरा गांधी वृद्धकाळ निवृत्तीवेतन पुरावा, यापैकी राज्य आपल्याला एवढ्या ऑप्शनपैकी आपल्याला एक कागदपत्र इथे लागणार आहे। ते कागदपत्र झेरॉक्स काढायचे आहे आणि इथे जोडायचे आहे। त्यानंतर अर्जदाराची इथे स्वाक्षरी करायची आहे, अर्जदाराचे नाव टाकायचे आहे। अर्जदाराचे नाव टाकल्यानंतर एक खाली सोय घोषणापत्र आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना, इथे नाव टाकायचे आहे, वय वर्ष टाकायचे आहे, व्यवसाय टाकायचा आहे, राहणार तालुका जिल्हा टाकायचा आहे असून मी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे। मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपकरणासहित कोणत्याही सरकारी स्वतःकडून विनामूल्य प्राप्त केलेले नाही तर तिचे कागदपत्र दिलेलं आहे। समक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतलेला नसल्याचे सोय घोषणापत्र, हे सोय घोषणापत्र इथे आहे। सोय घोषणापत्र म्हणजे तुम्हाला वरती विचारलं होतं उत्पन्न, तर त्यासाठी तुम्हाला हे सोय घोषणापत्र भरायचं आहे आणि त्या अर्जासोबत जोडायचं आहे। इथे तारीख, ठिकाण टाकायचे आहे आणि इथे अर्जदाराची सही करायची आहे आणि एवढे डॉक्युमेंट जोडून आपल्याला आपल्या जवळील सामाजिक कल्याण विभागामध्ये नेऊन द्यायचे आहेत।